नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. मुख्यमंत्री अचानक दिल्लीत. केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत होणार सहभागी. हाय प्रोफाईल नेत्यांच्या अचानक दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. साताऱ्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. पावसामुळे वातावरणात गारवा, मात्र अवकाळीमुळे अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शिरूरच्या अनेक परिसरात विजांच्या कडकडाटासह गारांचा जोरदार पाऊस. अवकाळी पावसामुळे संपूर्ण परिसर पांढरा शुभ्र. बीडच्या नेकरूर मांजरसुंबा परिसरात वादळी वाऱ्यासह तुफान अवकाळी पाऊस. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर सर्व्हिस रोडवर पाणीच पाणी. तब्बल अर्धा तास झालेल्या पावसामुळे रब्बी पिकांचं प्रचंड नुकसान. अहिल्यानगरच्या नांदगावमध्ये अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट. गहू, कांदा आणि इतर हंगामी पिकांचं नुकसान. अनपेक्षित हवामान बदलामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. वाशिमच्या काटेपूर्णा अभयारण्यात कृत्रिम पाणवठ्यांनी वन्य प्राण्यांना दिलासा. वन विभागाच्या वतीने कृत्रिम पाणवठे तयार. विमानात 60% सीट बुकिंग विनाशुल्क. केंद्राचा मोठा निर्णय. कुटुंबाने एकत्र प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा. साताऱ्यात छत्रपतींच्या राजघराण्याने गॅस टंचाईवर शोधला उपाय. वेदांतिका राजे भोसलेंकडून घरातील किचन वेस्ट पासून बायोगॅस निर्मिती. तळेगावात लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांकडून मारहाण. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पोलिसांच्या वर्तवणुकीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित. हिंगोलीच्या कोथळजमध्ये दारुड्या लेकाने वडिलांच्या छातीत लाथा हाणून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर. हिंगोली ग्रामीण पोलिसांनी मुलाला घेतलं ताब्यात. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.